नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. आचारसंहितेचा भंग केल्यास कडक कारवाई. निवडणूक निर्णय अधिकारी सौ अर्चना नष्टे. शिरोळ तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे यांनी दिला. शिरोळ येथील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. शिरोळ तालुक्यातील उदगाव, आलास, दत्तवाड, अब्दुल्लाट, यड्राव, नांदणी व दानोळी या 7 जिल्हा परिषद गटासह 14 पंचायत समिती गणासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. शुक्रवारपासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. निवडणूक अधिकारी नष्टे म्हणाल्या की शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 7 गटांमध्ये सुमारे 2,40,102 मतदार असून त्यांच्यासाठी 232 मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी 27 क्षेत्रीय अधिकारी व 1160 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक खर्चाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितलं की जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांना 5 लाख रुपये तर पंचायत समिती निवडणुकीसाठी 3,50,000 रुपयांची खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. नामनिर्देशन अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. दुबार मतदार असलेल्या व्यक्तींनी ज्या ठिकाणी मतदान करणार आहेत त्या ठिकाणीच मतदान करण्यासाठी संबंधित विभागाकडून लेखी परवानगी घेणं बंधनकारक आहे. निवडणूक काळात व्यक्तिगत टीका टिप्पणी, जातीय तीर निर्माण करणारी वक्तव्ये किंवा आचारसंहितेचे उल्लंघन करणारे कोणतेही कृत्य खपवून घेतलं जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. तसंच गरजेपेक्षा जास्त प्रचार सभांसाठी जागा आरक्षित केली जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या पत्रकार परिषदेत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अनिल कुमार हेळकर, गटविकास अधिकारी विजय परीट, कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आज राजकीय पक्ष प्रतिनिधींची या ठिकाणी बैठक घेण्यात आली होती. आदर्श आचारसंहितेचं पालन कशा प्रकारे करावं, त्याचबरोबर सध्या सणांचा कालावधी सुरू आहे, अशा कालावधीमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाकडून आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर नामनिर्देशन पत्राच्या अनुषंगानेही त्यांना सूचना देण्यात आल्या. याशिवाय राजकीय पक्षांना जे काही प्रचाराच्या अनुषंगाने जे काही आचारसंहितेचं पालन करावयाचं आहे, ज्याच्यामध्ये कुठल्याही धार्मिक भावनांना तेढ जाणार नाही किंवा एखाद्या राजकीय पक्षाच्या म्हणजे एखाद्या जो काही उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या वैयक्तिकरित्या कोणी टीका करणं, या गोष्टी टाळणं किंवा लोकांमध्ये सामाजिक धार्मिक तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचं कुठल्याही प्रकारचं वर्तन, भाष्य राजकीय पक्षांकडून होणार नाही याची दक्षता घेण्याचं. त्याचबरोबर ग्रामीण आणि शहरी भाग लगत असल्यामुळे शहरी भागामध्येही कुठला कार्यक्रम आयोजित करून ग्रामीण भागातल्या मतदारांवरती कुठल्याही प्रकारचा प्रभाव पडणार नाही या सगळ्या बाबींची दक्षता घेण्याचं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आलं. त्याचबरोबर अशा काही बाबींचं जर उल्लंघन राजकीय पक्षांच्या माध्यमातून झाल्याचं आढळून आलं तर त्यांच्यावरती त्वरित आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने कायदेशीर कार्यवाही करण्याचंही त्यांना सूचित करण्यात आलेलं आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.